പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അദ്ദേഹത്തിന്റെ വീഡിയോ സന്ദേശത്തിലൂടെ പ്രേക്ഷകരോട് സംസാരിക്കുന്നു. आपने जिस प्रकार 22 मार्च रविवार के दिन कोरोना के खिलाफ लड़ाई लड़ने वाले हर किसी का धन्यवाद किया, वो भी आज सभी देशों के लिए एक मिसाल बन गया. आज कई देश इसको दोहरा रहे हैं. जनता कर्फ्यू हो, घंटी बजाने, थाली बजाने का कार्यक्रम हो, इन्होंने इस चुनौतीपूर्ण समय में देश को इसकी सामूहिक शक्ति का एहसास कराया. यह भाव प्रकट हुआ कि देश एक होकर कोरोना के खिलाफ लड़ाई लड़ सकता है. अब लॉकडाउन के समय में देश की आप सभी की ये सामूहिकता चरितार्थ होती नजर आ रही है. साथियों, आज जब देश के करोड़ों लोग घरों में हैं, तब किसी को भी लग सकता है कि वो अकेला क्या करेगा. कुछ लोग ये भी सोच रहे होंगे कि इतनी बड़ी लड़ाई को वो अकेले कैसे लड़ पाएंगे. ये प्रश्न भी मन में आते होंगे कि कितने दिन ऐसे और काटने पड़ेंगे. साथियों, ये लॉकडाउन का समय जरूर है. हम अपने अपने घरों में जरूर है, लेकिन हम में से कोई अकेला नहीं है. 130 करोड़ देशवासियों की सामूहिक शक्ति हर व्यक्ति के साथ है, हर व्यक्ति का संबल है. समय समय पर देशवासियों की इस सामूहिक शक्ति की विराटता, इसकी भव्यता और इसकी दिव्यता की अनुभूति करना आवश्यक है. साथियों, हमारे यहां माना जाता है कि जनता जनार्दन ईश्वर का ही रूप होती है. इसलिए जब देश इतनी बड़ी लड़ाई लड़ रहा हो, तो ऐसी लड़ाई में बार बार जनता रूपी महाशक्ति का, विराट स्वरूप का साक्षात करते रहना चाहिए. ये साक्षात्कार हमें मनोबल देता है, लक्ष्य देता है और उसकी प्राप्ति के लिए ऊर्जा भी देता है. हमारा मार्ग और अधिक स्पष्ट करता है. साथियों, कोरोना महामारी से फैले अंधकार के बीच हमें निरंतर प्रकाश की ओर जाना है. जो इस कोरोना संकट से सबसे ज्यादा प्रभावित है, हमारे गरीब भाई बहन, उन्हें कोरोना संकट से पैदा हुई निराशा से आशा की तरफ ले जाना है. इस कोरोना संकट से जो अंधकार और अनिश्चितता पैदा हुई है, उसे समाप्त करके हमें उजाले और निश्चितता की तरफ बढ़ना है. इस अंधकारमय कोरोना संकट को पराजित करने के लिए हमें
प्रकाश के तेज को चारों दिशाओं में फैलाना है। और इसलिए इस संडे 5 अप्रैल को हम सबको मिलकर कोरोना के संकट के अंधकार को चुनौती देनी है। उसे प्रकाश की ताकत का परिचय कराना है। इस 5 अप्रैल को हमें 130 करोड़ देशवासियों की महाशक्ति का जागरण करना है। 130 करोड़ देशवासियों के महासंकल्प को नई ऊंचाइयों पर ले जाना है। 5 अप्रैल रविवार को रात 9 बजे मैं आप सबके 9 मिनट चाहता हूं। ध्यान से सुनिएगा। 5 अप्रैल को रविवार को रात 9 बजे घर की सभी लाइटें बंद करके घर के दरवाजे पर या बालकनी में खड़े रहकर 9 मिनट के लिए मोमबत्ती, दिया, टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट जलाएं। मैं फिर कहूंगा, मोमबत्ती, दिया, टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट 5 अप्रैल को रात को 9 बजे 9 मिनट तक जरूर जलाएं। और उस समय यदि घर की सभी लाइटें बंद करेंगे, चारों तरफ जब हर व्यक्ति एक एक दिया जलाएगा, तब प्रकाश की उस महाशक्ति का एहसास होगा जिसमें एक ही मकसद से हम सब लड़ रहे हैं, ये उजागर होगा। उस प्रकाश में, उस रोशनी में, उस उजाले में हम अपने मन में ये संकल्प करें कि हम अकेले नहीं है। हम अकेले नहीं है। कोई भी अकेला नहीं है। 130 करोड़ देशवासी एक ही संकल्प के साथ कृत संकल्प है। साथियों, मेरी एक और प्रार्थना है। इस आयोजन के समय किसी को भी कहीं पर भी इकट्ठा नहीं होना है। रास्तों में, गलियों में या मोहल्लों में नहीं जाना है। अपने घर के दरवाजे, बालकनी से ही इसे करना है। सोशल डिस्टेंसिंग की लक्ष्मण रेखा को कभी भी लांघना नहीं है। सोशल डिस्टेंसिंग को किसी भी हालत में तोड़ना नहीं है। कोरोना की चेन तोड़ने का यही रामबाण इलाज है। इसलिए 5 अप्रैल रविवार को रात 9 बजे कुछ पल अकेले बैठकर मां भारती का स्मरण कीजिए। 130 करोड़ देशवासियों के चेहरों की कल्पना कीजिए। 130 करोड़ देशवासियों की सामूहिकता, इस महाशक्ति का एहसास कीजिए। ये हमें संकट की इस घड़ी से लड़ने की ताकत देगा और जीतने का आत्मविश्वास भी। हमारे यहां कहा गया है, उत्साहो बलवान आर्य, न अस्ति उत्साह परम बलम, स उत्साहस्य लोकेषु न किंचित अपि दुर्लभम। यानी हमारे उत्साह,
हमारी स्पिरिट से बढ़कर के दुनिया में कोई फोर्स नहीं होता है। दुनिया में ऐसा कुछ भी नहीं है जो हम इस ताकत से हासिल न कर पाए। आइए साथ आकर, साथ मिलकर कोरोना को हराएं, भारत को विजयी बनाएं। बहुत बहुत धन्यवाद। ഓക്കെ 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 ഓക്കെ. പ്രിയ പ്രേക്ഷകരെ, ഇന്ത്യൻ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ലോകത്തോട് സംസാരിക്കുകയായിരുന്നു. ലോക്ക്ഡൗൺ കാലത്ത് ജനങ്ങൾ പൂർണ്ണമായും സഹകരിച്ചു എന്ന് അദ്ദേഹം പറഞ്ഞു. മാത്രവുമല്ല, ജനങ്ങൾ ഒറ്റയ്ക്കല്ല, 130 കോടി ജനങ്ങൾ നിങ്ങളോടൊപ്പമുണ്ട്. ഏകാന്തതയിൽ ആണ് നിങ്ങളെന്ന് നിങ്ങൾ ഒരു കാരണവശാലും ധരിക്കേണ്ട എന്നും പ്രധാനമന്ത്രി ഇന്ത്യയിലെ ജനങ്ങളെ ഓർമ്മിപ്പിച്ചു. ഇനി നമ്മൾ കൂടുതൽ മറ്റു വിശേഷങ്ങളിലേക്ക് പോവുകയാണ്. ശരിക്കും മറ്റൊരു വാർത്ത നമ്മളെ അമ്പരപ്പിക്കുന്നുണ്ട്. മുംബൈയിലെ ധാരാവിയിൽ രോഗവ്യാപനം അതിവേഗം. 146 മേഖലകൾ അലർട്ട് സോണായി പ്രഖ്യാപിച്ചു കഴിഞ്ഞു. ഇനിയുള്ള ദിനങ്ങൾ നിർണായകമാണെന്ന് കേന്ദ്ര ആരോഗ്യ മന്ത്രാലയം വ്യക്തമാക്കി കഴിഞ്ഞു. കോവിഡ് പ്രതിരോധത്തിന് ഇന്ത്യക്ക് ലോക ബാങ്ക് $100 കോടി അടിയന്തര സഹായവും നൽകിയിട്ടുണ്ട്. അതിനിടെ ധാരാവിയിൽ ഒരു ഡോക്ടർക്ക് കൂടി രോഗം സ്ഥിരീകരിച്ചത് കൂടുതൽ ആശങ്ക പരത്തുന്നു. കൂടുതൽ വിശദാംശങ്ങളുമായി രാജ്യ തലസ്ഥാനത്ത് നിന്ന് നിതിൻ അംബുജൻ നമുക്കൊപ്പം ചേരുന്നു. നിതിൻ, ഗുഡ് മോർണിംഗ്. എന്തൊക്കെയാണ് ആദ്യം ധാരാവിയിലെ കാര്യം ആണ് നിതിൻ പറയേണ്ടത്. ധാരാവിയിൽ ഡോക്ടർക്ക് കൂടി രോഗം സ്ഥിരീകരിച്ചു. അതും അത്ര പ്രായമില്ലാത്ത ഒരു ഡോക്ടർക്കാണ്. താരതമ്യേന ഒരു ചെറുപ്പക്കാരനാണ് അദ്ദേഹം. അദ്ദേഹത്തിനാണ് രോഗം സ്ഥിരീകരിച്ചതായി റിപ്പോർട്ടുകൾ വരുന്നത്. എന്തൊക്കെയാണ് അതിൻ്റെ വിശദാംശങ്ങൾ? നിതിൻ കേൾക്കാൻ കഴിഞ്ഞോ? കേട്ടു. ഇന്ന് രാവിലെയാണ് ധാരാവിലെ 35 വയസ്സുകാരനായ ഡോക്ടർക്ക് രോഗം സ്ഥിരീകരിച്ചത്. ഇദ്ദേഹത്തിന്റെ ബന്ധുക്കളെല്ലാം തന്നെ ഇപ്പോൾ നിരീക്ഷണത്തിലാണ്. ഇതിപ്പോൾ ധാരാവിൽ സ്ഥിരീകരിക്കുന്ന, അതായത് കഴിഞ്ഞ 2 ദിവസത്തിടെ സ്ഥിരീകരിക്കുന്ന 3ാമത്തെ COVID-19 കേസാണ്. അതുകൊണ്ട് തന്നെ വളരെ ഗൗരവത്തിൽ തന്നെയാണ് ആരോഗ്യ കണ്ടിരിക്കുന്നത്. ഇതിനോടൊപ്പം തന്നെ ആരോഗ്യമന്ത്രി രാജേഷ് തോപ്പെ അവിടെ അറിയിച്ചിട്ടുണ്ട്. അതായത് ധാരാവി അടക്കമുള്ള ചേരികളിലൊക്കെ തന്നെ രോഗം സ്ഥിരീകരിക്കുന്നത് വളരെ ആശങ്ക ഉയർത്തുമെന്നാണ് ആരോഗ്യമന്ത്രി അറിയിച്ചത്. അതുകൊണ്ട് തന്നെ ധാരാവി കൂടാതെയുള്ള മറ്റ് പ്രദേശങ്ങൾ, മറ്റ് ചേരി പ്രദേശങ്ങളൊക്കെ തന്നെ മുംബൈയിൽ തന്നെ 146 മേഖലകൾ ഒരു റെഡ് സോണായി പ്രഖ്യാപിച്ചിട്ടുണ്ട്. അവിടെ കൂടുതൽ ശ്രദ്ധ ചെലുത്തുമെന്നാണ് അറിയാൻ സാധിച്ചത്. നിലവിൽ ഇപ്പോൾ മഹാരാഷ്ട്രയിൽ മാത്രം 413 പേർക്കാണ് രോഗം സ്ഥിരീകരിച്ചത്. ഈ ധാരാവി ഉൾപ്പെടുന്ന മുംബൈ അടക്കമുള്ള പ്രദേശങ്ങളിൽ മാത്രം ഏകദേശം 150-ലധികം രോഗികൾ സ്ഥിരീകരിച്ചിട്ടുണ്ട്. അത്തരത്തിലാണ് ഇപ്പോൾ മുംബൈ അടക്കമുള്ള സംസ്ഥാനങ്ങളുടെ ഒരു സാഹചര്യം.